हॅलो नमस्कार डिअर फ्रेंड्स, नीट एस्पिरंट्स सगळ्यांनी लक्ष द्या। नीट रविवारी आहे 4 मे 2025 रविवारी नीट आहे। थोडेच टाइम राहिलेला आहे, थोडाच वेळ राहिलेला आहे। व्यवस्थित अभ्यास करा, कन्फ्यूज होऊन जाऊ नका अजिबात। फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आपल्या जास्त करून आपल्याला बायोलॉजीला भर द्यायचा, जास्त करून बायोलॉजी मध्ये झुलॉजी आणि बॉटनीला खूप चांगलं लक्ष केंद्रित करायचं आहे। केमिस्ट्री मध्ये ॲव्हरेज बघायचं आहे आणि फिजिक्सला पण ॲव्हरेजच लक्ष द्यायचं आहे। निगेटिव्ह मार्किंग्स आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला शुअर डॅम शुअर असलेलेच क्वेश्चन्स ऑप्ट करा। क्वेश्चन्स ऑप्ट करून कुठल्याही टेन्शन खाली जस्ट थोडं रिव्हिजन करून येणाऱ्या खात्रीशीर आन्सर वरतीच मार्क करा किंवा राउंड करा तिथे। आणि जरा पण कन्फ्युजन मध्ये जाऊ नका। ह्या नीटच्या एक्झामला ब्लॅक किंवा ब्ल्यू पेन हा चालतो, दोन्ही चालतो। ब्लॅक चालत नाही किंवा ब्ल्यू चालत नाही असं नाही आहे। जर तुम्ही ब्ल्यूनी लिहिला तर ब्ल्यूनीच लिहायचा आहे पेपर सगळा, आणि ब्लॅकनी लिहिला तर ब्लॅकनीच लिहायचा आहे। तर आपल्याकडे 2 पेनचे ऑप्शन आहेत। आपल्या सेंटरवरती 1 तास ते 2 तास अगोदर जावा। सेंटरला जाताना थोडं पाणी प्या, थोडं खाऊन घ्या आणि कोणतंही टेन्शन न घेता, कोणतंही टेन्शन आपल्या पालकांच्या बरोबर, मम्मी पप्पांच्या बरोबर डिस्कशन करा, टेन्शन फ्री राहा। काही विद्यार्थ्यांना मी एक क्वेश्चन पेपर सोडलेली मी सगळ्यांना व्हॉट्सअप केलेली आहे। काहींना मिळाले असेल, काहींना नाही मिळाले असतील। 2020च्या काही पत्रिका आहेत, तुमच्या हाताला सोपं जावं म्हणून मी दिलेले आहे, पोस्ट केलेलं आहे। मी माझ्या व्हॉट्सअप चॅनलला पण ते देणार आहे। तर मागच्या वर्षी म्हणजे 2024ला नीटला थोडा गोंधळ झाला होता। इलेक्शन्स होते गेल्या वेळेला, आपल्या प्राईम मिनिस्टरच्या इलेक्शन्स होत्या, एमपीच्या इलेक्शन्स होत्या। एमपीचं इलेक्शन आणि नीटच्या परीक्षा एकदमच होती, त्याचे रिझल्ट एकदमच होते। गेल्या वेळी काही प्रमाणात थोडीशी त्रुटी निर्माण झाली होती, त्यामुळे विद्यार्थ्यांना थोडं नुकसान झाला होता। आणि नीटच्या इतिहासामध्ये ओपनसाठी जे असणारा जो कट ऑफ आहे तो खूप वरती गेला होता, म्हणजे 165 असा कधीच नव्हता नीटचा मॅक्सिमम कट ऑफ हा 145 ओपनला होता आणि ओबीसी किंवा एनटी ह्या वर्गांना 107 वगैरे होता। पण गेल्या वेळेस फक्त इतिहासामध्ये खूप जास्त गेलेला आहे। या वेळेला सुद्धा विद्यार्थी खूप बसणार आहेत। मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की विद्यार्थी 24 लाखाचे ते 26 लाखापर्यंत जाणार आहेत। ह्यावेळेस सुद्धा कॉम्पिटिशन वाढलेलं आहे। तर काही करून आपल्याला एलिजिबल तर व्हायचंच आहे, पण आपल्याला कसे 600+ मार्क मिळतील हे पण बघायचं आहे। तर आपण वर्षभर खूप चांगला अभ्यास केलाच असणार आहे, मला ही खात्री आहे। आपण हे पेपर चांगला सोडवणार आहे, देणार आहे आणि क्षमता पूर्ण करणार आहे। आणि कोणालाही ह्या जर्नीमध्ये किंवा ह्या प्रवासामध्ये डॉक्टर बनण्याच्या काही अडचण असेल तर मी तुमच्या पाठीशी उभा आहे। एडी सक्सेस MBBS अब्रॉड हे उभं आहे। मी डॉक्टर अमित दोलकर उभे आहे तुमच्या सोबत। तर मुलांना कोणतेही विद्यार्थ्यांना, 12वी सायन्सच्या स्टुडंट्सच्या विद्यार्थ्यांना, नीट एस्पिरंट नीटला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना जराही टेन्शन घेऊ नका, प्रेशरमध्ये राहू नका। जितकं येते तेवढं सोडवा। आणि आपल्याला एलिजिबल मार्क्स लक्षात ठेवायचे आहेत की गेल्या वर्षीचे एलिजिबल मार्क्स होते 165 आउट ऑफ 720, 720 पैकी 165 मार्क ओपन साठी हे एलिजिबल मार्क्स होते आणि 139 किंवा 137 मार्क हे इतर म्हणजे ओबीसी साठी एलिजिबल मार्क्स होते। तर आपल्याला हे डोक्यात ठेवून काहीही करून आपल्याला एलिजिबल मार्क्सचा टप्पा गाठायचा आहे आणि तो तुम्ही गाठणार ह्यात काही शंका नाही आहे। तर परत एकदा माझ्याकडून तुम्हाला सगळ्या नीट एस्पिरंट्स मुलांनो किंवा नीटला समोर जाणाऱ्या फ्युचर मेडिकल डॉक्टर्सनो तुम्हाला सगळ्यांना बेस्ट ऑफ लक। तुम्ही चांगला अभ्यास केलाच आहे, तुम्हाला पेपरही खूप चांगला जाणार आहे आणि तुम्ही उत्तम मार्काने पास होणार आहे नीटमध्ये। माझ्याकडून आणि एडी सक्सेस MBBS अब्रॉड कडून तुम्हाला हार्दिक शुभेच्छा। नमस्कार।